आपण सांगलीच्या रमामाता नगर कुदळे प्लॉट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणच्या लोकांनी महानगरपालिकेच्या समस्येबाबत रोज एक नवीन विषयाकडे तक्रार द्यायची आहे म्हणून बोलवलेलं आहे। भाई आपलं नाव सांगा। मंसूर शौकत सनदी। अच्छा, तुमची काय तक्रार आहे? सर आमची तक्रार एक येत आहे हां की 50 फुटी रोड हां कुदळे पलाट हां रमामाता नगर मधला हां मेन हा रस्ता हां आणि ह्या रस्त्यावर सगळे रस्ते गटारी आमची झाली। हां तो सगळ्यात मेन महत्त्वाचं गटार चालू व्हायच पाहिजे। अच्छा, म्हणजे ह्या गटरीचं बाबतीत बोलताय ह्या तुम्ही? गटार अत्यंत वाईट परिस्थिती आहे या गटरीची। और कसं काय तुम्ही इथं जीवन जगता तेच समजून येत नाही। बर, मग तुम्ही या बाबतीत महानगरपालिकेकडे काय तक्रार केली आहे का? 10 वेळा तक्रार केली पण तुमची दखल घेत नाही। दखल घेतली तयार नाही। बर, तर सर खास भाऊ तुम्ही आलाय हां ते आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं चांगलं वाटलं। बर, तुमच्यापाशी आम्ही सांगतोय कसल्या परिस्थितीत आता तुम्ही ह्या पावसाळ्यात इचेला एक पाऊस पडला माणूस इथं थांबू शकत नाही। बर, असली परिस्थिती आहे। पाणी वर येतं घरात घुसायला चाल पाणी चालू झालं असली परिस्थिती आहे। तरी तुम्हाला खास म्हणून सांगतो की या लवकरात लवकर आमची ही राहिलेली गटार सगळी चांगली होऊ रस्ता चांगला होऊ एवढंच महत्व आहे। बघा तुमच्या दारात पण पाणी आलंय। ओके, ठीक आहे। बघा या ठिकाणची ही समस्या फार वाईट आहे। मी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला रोज एक नवीन विषयाकडून हात जोडून विनंती करतो की एवढ्या चांगल्या ह्या लोक राहतात आणि या ठिकाणी एवढी ही समस्या वाईट आहे। या गटरीचं पाणी बाहेर जाणं गरजेचं आहे। हा शहरातला भाग आहे, हा काय एक्सटेन्शन एरिया नाही आहे किंवा बाहेरचा भाग नाही आहे। मुळातच या ठिकाणी गटरी नाही आहेत। महानगरपालिकेचे जनतेचाच पैसा करोडो रुपये चांगल्या गटरी मोडायच्या आणि त्या ठिकाणी दुसऱ्या करायच्या याच्यामध्ये आपण घालण्यात मग्न असतो। पण ज्या ठिकाणी आज तागात गटरच केली नाही अशा ठिकाणी मात्र आपल्याला पैसा नाही आहे। त्यामुळे मी आपल्याला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो की या लोकांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा जर याच्यावर दुर्लक्ष होत असेल तर फार वाईट आहे। आता मी महानगरपालिकेच्या या भागामध्ये काम करणाऱ्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना विनंती करतोय की माझ्या वेळेची दखल घ्या, तुम्ही या गटरी क्लीन करून घ्या आणि बांधकाम विभागाला माझी विनंती आहे की या गटरीचं एस्टिमेट करावं आणि या गटरी बांधून घ्याव्यात या चौकामध्ये असणाऱ्या चारही दिशेच्या। तर याची दखल आपण घ्याल अशी अपेक्षा करतोय। थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।